मनसेचे नेते बाळा नांदगावकर सध्या बोलतात, थेट जाऊयात. ठाकरे होते आणि त्यांची अमित शाह साहेबांची भेट झाली आणि आज ते पुन्हा मुंबईत. एकंदरीत सकारात्मक क्या हुआ? किधर खड़ा है उसको इसका थोड़ा सा फलदायी चर्चा आहे, एवढ्या पुरतच मर्यादित मी तुम्हाला आज माहिती देऊ शकतो. याचा अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का? मला असं वाटतं की मी त्या मीटिंगला स्वतः नव्हतो, साहेब मीटिंगला होते, त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा सुद्धा सध्या चालू आहे. फॉर्म्युला दिलाय का तुम्ही? तुमच्याकडनं फॉर्म्युला दिलाय का? नाही, आमच्याकडून फॉर्म्युला असं नाही, मग नेमक्या सीट किती मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे. त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे, तर त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्याशी बोलणार. दोन जागांच्या चर्चा आहेत. दोन मुंबईतनं तुमचं नाव पुढे येतंय लोकसभेसाठी, हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा अधिकार आहे. कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काहीही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली आहे. दोन जागांच्या चर्चा चालू होत्या. मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं, तुम्हाला आठवत असेल की 2 वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच. आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील, कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे, पडण्याची सवय झाली. त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करत असतो. दोन जागांच्या चर्चा आहेत. दोन जागांच्या चर्चा आहेत. यापेक्षा काही अधिक जागा ची मागणी करणार आहात का? नाही, आता जी काही चर्चा चालू आहे त्याच्यावरती पाहू काय. 2 पेक्षा अधिक असू शकतात. 2 पेक्षा अधिक असू शकतात. अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे की कुठेतरी स्वाभिमान बाजूला सारून या ठिकाणी काही पक्ष आता दिल्लीच्या दावणीला बांधायला स्वतःला निघालेले आहेत. कोणीही आमच्या समोर उभं राहिलं तरी ते टिकणार नाही, लोक आमच्याच पाठीशी खंबीरपणे. त्याच्यावरती भाष्य न करणं उचित आहे ना. हा जनतेचा निर्णय आहे, जनता त्याच्यावरती निर्णय घेईल, त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करणं उचित नाही. मला वाटतं ते खासदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती बोलणं, मी एवढा मोठा माणूस नाही सध्या. दिल्ली में गए थे, क्या बात हुई, मुलाकात हुई, हिंदी में बता दीजिए सर, बातचीत में क्या निकल कर आया? ये सही बात है कि राज ठाकरे जी और उनके चिरंजीवी अमित ठाकरे जी ये कल दिल्ली गए थे. दिल्ली में उन्होंने अमित शाह साहब की मीटिंग की. मीटिंग होने के बाद वो आज मुंबई पहुँचे और मुंबई पहुंचने के बाद आज मैं और हमारे अविनाश अभ्यंकर हम दोनों मिले. उन्होंने इतना ही बताया कि सकारात्मक चर्चा हो गई है, आगे चल के 1-2-4 रोज में उसका जो भी निर्णय है वो आ जाएगा. सर, एक चर्चा क्या प्रस्ताव रखा है? चर्चा एनडीए में शामिल होने पर हुई है. नहीं, अभी कितने सीटों की मांग की वो तो मैं नहीं बता रहा हूँ आपको. अभी मैं इतना ही कहना चाहता हूँ कि जो भी कुछ मांगे की है उसके बारे में फलदायी चर्चा हो गई है. दक्षिण मुंबई से आपका नाम प्रस्तावित किया जा रहा है, ऐसे सुनने में आया है, उस पर क्या? पार्टी हाईकमान निर्णय लेती है और पार्टी निर्णय लेती है किसको कहाँ पे इलेक्शन में खड़ा करना है. जो पार्टी हाईकमान निर्णय लेगी वैसा हो जाएगा. आप चुनाव लड़ेंगे? आपकी इच्छा है दक्षिण मुंबई से? आप चुनाव लड़ेंगे? नहीं, बात यह है कि मैं चाहने से यहाँ नहीं होता है. यहाँ पार्टी हाईकमान जो चाहती है वैसा ही हमारी पार्टी में होता है. सर, संजय राऊत यांनी दुसरी भेट साधारणतः कधी होऊ शकते, काही किती दिवसांमध्ये? मला असं वाटतं की उद्या परत आम्ही भेटणार आहोत, साहेब आणि मी. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा. राज्यातील नेत्यांची काही भेट होणार आहे? महायुतीचे घटक पक्ष आहेत राज्यातले, शिवसेना असेल किंवा भाजपचे राज्यातील नेते आहेत, त्यांची काही भेट होणार? त्याविषयी अजून काही कल्पना. सर, विपक्ष आरोप कर रहा है कि मराठी वोटों में सेंध लगाने के लिए बीजेपी अब एमएनएस का साथ इस मुझे ऐसा लगता है कि वो हमेशा ऐसे ही बोलते आए हैं और अपना तवा भूनते आए हैं.
तो अच्छी बात है, उनको उनका तवा भूलना है, हमें हमारा काम करना है। सर, राज ठाकरे आणि अमित शहा यांची जी भेट झाली त्याच्यावरती ठाकरे गटाकडून थेट संजय राऊतांनी पहिली टीका केलेली आहे। त्यांनी राज ठाकरेंचं 4 ते 5 वर्षापूर्वी जे व्यंगचित्र होतं ज्याच्यातून भाजपला मोदी शहा यांना कोचक टोले लगावले होते ते ट्विट केलेलं आहे। हे त्यावरती काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं संजय राऊत हे आता सतत मीडियामध्ये असल्यामुळे काय बोलावं हे त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे। ज्याने त्यांनी आपल्या पक्षाविषयी बोलावं, दुसऱ्या पक्षावर टीका करत असताना आपण कितपत योग्य करतोय टीका की मीडियासमोर आला म्हणून काही बोलायचं असं नाही होत। आम्हाला माहिती आहे आम्हाला नेमकी काय भूमिका घ्यायची ते आम्ही घेऊन जाऊ। ते काय बोलतात त्याला आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाही। पुढची बैठक दिल्लीत होईल की महाराष्ट्र स्तरावरती चर्चा होतील की महाराष्ट्र स्तरावरती? नाही, आता लोकल लेवलवरती पाहू काय होते। दिल्ली स्तरावरती चर्चा होतील की राज्य स्तरावरती? आता राज्य स्तरावरती चर्चा होते। ठीक आहे, तर दिल्लीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये झालेली चर्चा सकारात्मक होती, फलदायी होती। जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली। यानंतरचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। मुंबईमध्ये काही बैठका होतील आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये मनसेचा निर्णय घोषित केला जाईल अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।